नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी. मित्रांनो, जर तुम्हाला रोज सकाळी हे संकेत दिसले तर समजून जावे की तुमच्या घरामध्ये देवांचा वास आहे. तर ते चिन्ह काय आहे तर हे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर देवाला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या पूजा आणि उपवास हे करत असतो. सकाळ संध्याकाळ दिवा लावण्यापासून ते अन्नदानही करतात, जेणेकरून देवांचे आशीर्वाद त्यांच्यावर राहतील आणि त्यांना आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या समस्या येऊ नये. आपण सर्वांनाच माहीत आहे की देवाची आराधना आणि पूजा केल्याने तो आपल्यावर प्रसन्न होतो, परंतु तुम्हाला माहिती आहे की तो आपल्याला त्याबद्दल एक इशारा देखील देतो. तर आज आपण या चिन्हांबद्दल जाणून घेऊया, जे तुम्हाला सांगतात की देवांचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर आहेत. जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा देव तुमच्या घरामध्ये वास करतो, मग तो प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष. जेव्हा तो घरामध्ये राहतो तेव्हा तुम्हाला तो नक्कीच जाणवतो. काही वेळा तुम्ही त्यांना पाहण्यास सक्षम देखील असाल. अनेक वेळा असे घडते की देव तुमच्या घरात वास करतो, पण तुमच्या काही चुकांमुळे, तुमच्या काही कर्मांमुळे तो परत येतो. कारण त्यावेळी लोक अनेकदा ही चूक करतात. असे अनेक लोक आहेत ज्यांच्या घरी देव राहतो, पण त्यांना स्वतःला याची जाणीव नसते आणि ते स्वतःच त्यांचा अपमान करून त्यांना परत पाठवतात आणि म्हणे मी रोज देवाची पूजा करतो, पण तरीही मला देव का दिसत नाही. तर तुमच्या या सर्व कृतीमुळे तुमच्यावर देव क्रोधित होतो. तर बघा, जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्ममुहूर्तावर अचानक जाग येते आणि तुम्ही रोज या वेळी उठत असाल, तसेच ब्रह्ममुहूर्तावरच असे कोणतेही स्वप्न दिसले की जसे तुम्ही मंदिरात पूजा करत आहात, मंत्रोच्चार करत आहात, तर ब्रह्ममुहूर्तावर दिसणारी अशी स्वप्ने देखील तुमच्या घरामध्ये देव उपस्थित असल्याचे सूचित करतात. जर तुम्हाला मुहूर्ताच्या वेळी शंख, मंत्रांचा आवाज, घंटांचा आवाज किंवा कोणीतरी तुम्हाला राम राम असे कोणतेही नाव ऐकू येत असेल, तर असा आवाज ऐकला तर देव तुमच्या घरामध्ये आला आहे हे दर्शवते. जेव्हा तुम्ही अंघोळ करून सकाळी तयार होता तेव्हा तुम्हाला एक वेगळाच वास येतो. तर हा एक असा सुगंध आहे जो तुमच्या घरामध्ये कोणालाही जाणवत नाही, फक्त तुम्हालाच तो जाणवतो. हा कोणत्याही परफ्यूमचा किंवा इतर कोणत्याही अगरबत्तीचा किंवा इतर कशाचाही सुगंध नाही. तुम्हाला फक्त हा सुवास येतो. तर हा सुगंध तुमच्या मंदिरातील घरातून येतो. तुम्ही तुमच्या घरातील मंदिरात जितके जवळ जाल तितका हा सुगंध वाढत जातो. तर हा वास देवी देवतांचा आहे, ज्यामुळे तुम्हाला कळते की तुमच्या घरामध्ये देवांचा वास आहे. त्याच्या उलट आता जेव्हा नकारात्मक ऊर्जा घरामध्ये येते तेव्हा तुम्हाला घरातून दुर्गंधी येऊ लागते, पण जेव्हा देव वास करतो आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तेव्हा तुम्हाला सुगंध येऊ लागतो, जो तुमचे हृदय पूर्णपणे मोहित करते. जेव्हा तुम्ही पूजेला जाल तेव्हा त्याच वेळी जर कोणी जीव म्हणजेच कुत्रा, मांजर, गाय, अन्य कोणीही असेल किंवा एखादा साधू तुमच्या दारामध्ये येतो व आठवड्यातून वारंवार हे घडत आहे, तर तुमच्या पूजेच्या वेळी येत असतील, तर याचा अर्थ असा होतो की देव तुमच्या घरी दार ठोठावत आहे, तो येत आहे. कारण गाय हे सुद्धा आईचेच रूप आहे. कुत्रा हे भैरवबाबांचे प्रतीक मानले जाते. तर कोणी भिकारी आला तर तोही देवांच्या कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येत आहे. त्यामुळे आपण त्यांना कधीही हकलून देऊ नये, त्यापेक्षा त्यांना खायला दिले पाहिजे आणि पैसे किंवा इतर काहीही दान करणे, परंतु सर्वात मोठे दान म्हणजेच अन्नपाणी मानले जाते. जर तुम्हाला रात्री झोपताना वारंवार स्वप्न पडत असतील आणि तुमच्या स्वप्नामध्ये मंदिर, मूर्ती किंवा देवांचे फोटो दिसले असतील, तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला देवांचा आशीर्वाद मिळणार आहे. तर अनेक वेळा असे घडते की तुम्ही एखादी गोष्ट घेण्यासाठी कुठे जाता, पण ते घेताना तुमच्या मनामध्ये त्याबद्दल काही शंका निर्माण होतात. सर्व काही सुरळीत झाल्यानंतरही असे काहीतरी घडते जे आपल्याला निर्णय घेण्यापासून थांबवते. असे मानले जाते की तुम्हाला कोणत्या तरी देवी शक्तीचा आशीर्वाद आहे आणि ज्या लोकांना देवांचा आशीर्वाद आहे, मग ते श्रीमंत असो किंवा गरीब, त्यांना सर्वत्र आदर मिळतो. जर कोणी कमी काम करूनही यश मिळवले तर हे देवांच्या कृपेचे लक्षण आहे. देव ज्यांच्यावर प्रसन्न होतो त्यांचे सर्व संकटांपासून रक्षण करतो. तो प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहतो. त्यांच्या आयुष्यामध्ये कितीही दुःख आले तरीही ते नेहमी आनंदी राहतात. ते कोणत्याही समस्येला घाबरत नाहीत. तो प्रत्येक अडचणीवर सहज मात करतो. घुबड पाहणे शुभ. हिंदू धर्मामध्ये घुबडाला खूप महत्त्वाचा दर्जा देण्यात आला आहे. घुबडाला लक्ष्मीचे वाहन मानले जाते आणि त्यामुळे कुठेतरी घुबड दिसले तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते. जर तुम्हाला अचानक कुठेतरी घुबड दिसले तर समजून जा की देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी येणार आहे.
खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल होऊ लागतात. जिथे जिथे देवी लक्ष्मी येते तिथे त्या घरातील लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलू लागतात. असे म्हणतात की अशा घरातील लोकांना भूक कमी लागते. विशेष म्हणजे अशा लोकांसाठी कमी जेवणही पुरेसे वाटते. याशिवाय अशा घरातील लोक मांसाहारापासून दूर राहू लागतात. धनाची देवी माता लक्ष्मी हिला स्वच्छता आवडते. ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मीचा वास असतो. याशिवाय स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारा झाडू ही देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. असे म्हणतात की सकाळी कुठेतरी जात असताना घराबाहेर कोणी झाडू मारताना दिसले तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते. तर असे काही छोटे छोटे जे चिन्ह आहेत, संकेत आहेत, तर ते आपल्याला दर्शवतात की आपल्या घरामध्ये देवी देवतांचा वास आहे. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टींकडे कधीही दुर्लक्ष करू नये. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.